नमस्कार, मी आराधना ताठे। आज रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 आमच्या शेतातल्या ज्या आंबाडीच्या व्हरायटीज आहेत त्याच्याबद्दल आज थोडी माहिती देणार आहे। 2021 पासून आम्ही शेती करायला सुरुवात केली आणि आता हे आमचं 5वं वर्ष आहे की कन्सिस्टंटली आम्ही आमचंच बियाणं आमच्या शेतामध्ये आंबाडीचं बियाणं वापरतो आहे आणि जवळजवळ 4 प्रकारच्या आंबाडीचं बियाणं आम्ही जतन केलेलं आहे। तर ही जी एक जात आहे ही स्थानिक जात आहे आंबाडीची। बघा, याचं फूल पांढरं असतं आणि याची जी बोंड आहेत ना, नीट दाखवशील थोडं फोकस करून, ही हिरवीच असतात। हे बघा जवळून, आणि पक्व जरी झाली तरी याची बोंड लाल होत नाहीत। या आंबाडीच्या पानांचा आहारामध्ये उपयोग करतात। तसंच खाण्याच्या पलीकडे जाऊन बरेचदा मानवी म्हणजे आपली टेंडन्सी अशी आहे की आपण जनरली खाण्यात काय उपयोग होईल याचा जास्त विचार करतो। सहज म्हणून गेल्या आठवड्यात आदरणीय वसंतभाऊ फुटाण्यांशी माझं फोनवर बोलणं झालं। तर बोलता बोलता भाऊ मला म्हणाले की ही जी स्थानिक जात आहे आंबाडीची, हे बघा तुम्ही, मी जवळ उभी राहते, उंचीवरून तुमचा अंदाज येईल की 8 ते 10 फूट उंच वाढते ही जात। आणि पूर्वीच्या काळी शेतकरी हा स्वावलंबी होता। आपल्या शेतात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी शेतातच उपलब्ध झाल्या पाहिजे याच्याकडे शेतकऱ्यांचा कल असायचा। आणि शेतीच्या कामामध्ये जे शेती करतात त्यांना माहितीये की आपल्याला दोरखंडांचं, दोऱ्यांचं खूप काम पडत असतं, वेळोवेळी काम पडतं। म्हणजे पशुपालन तुम्ही करत असाल तर गुराढोरांसाठी दोरखंड, कोणत्याही गवताचे, इकडे बघा आता, आम्ही गवताचे भारे जे बांधतो त्याच्यासाठी आम्ही देखील याचाच आंबाडीच्याच दोरांचा वापर करतो। तर पूर्वीच्या काळी फायबरसाठी जर जितकी लांब आंबाडी तितकं त्याचं फायबर छान निघणार, तर त्यासाठी ह्या आंबाडीचा वापर होत असे। आणि आताही मला वाटते की आपण त्या दृष्टीने ह्या आंबाडीची लागवड करायला सुरुवात केली पाहिजे, कारण की आंबाडीच तर आजकाल कोणी लावत नाही। खरोखर खूप कमी शेतकरी आंबाडीची लागवड करतात। त्यातल्या त्यात लाल बोंडाच्या आंबाडीकडे आपलं लक्ष वेधलं जाते, कारण की त्याचा आपण आहारामध्ये उपयोग करतो। तर हा एक नवीन दृष्टिकोन मला भाऊंशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या आंबाडीचं काय महत्व आहे। पॉज कर, थांबून सुरू केलं। हा एक आंबाडीचा प्रकार आहे। याचं फूल खूप सुंदर राणी कलरचं फूल येतं आणि बोंड बघा तुम्ही, जवळून दाखव, बोंड हिरवीच असतात। पक्व झाल्यावर देखील याची बोंड लाल होत नाहीत। या आंबाडीच्या पानांचा देखील आहारात उपयोग करतात, भाजी करतात, भाकरी करतात। आणि फूल बघा तुम्ही किती सुंदर आहे। मला नेहमी वाटतं की खाण्याच्या पलीकडे जाऊन शोभेसाठी शेताची शोभा वाढवतात ह्या आंबाडीची फुलं। आणि ही एक आंबाडीची व्हरायटी आहे। मला मंगेश दादांनी ह्या आंबाडीचं बी दिलं होतं। ही देखील लाल बोंडांचीच आंबाडी आहे। याचं फूल जर तुम्ही जवळून बघाल, दाखव, हे बघा, सुंदर गुलाबी रंग आहे, मधात अगदी डार्क रेड कलरचा ठिपका आहे। आणि या आंबाडीचं बोंड जे असतं ते छान खूप असं मोठं असतं, त्यामुळे पाकळ्यांचं हार्वेस्टिंग सोपी जातं। रंग देखील याचा डार्क असतो आणि जमेका म्हणून ही व्हरायटी आहे आंबाडीची। याच्या देखील पानांचा आहारात उपयोग करतात, याच्या बोंडांचा देखील आहारामध्ये, जवळून दाखव, उपयोग करतात। आणि ही आमची सगळ्यात आवडती आंबाडी म्हणजे छोट्या लाल बोंडांची आंबाडी, जिचा आम्ही आराध्य गृहोद्योगमध्ये आम्ही याच्याच पाकळ्या वाळवून त्या पावडरचा प्रोसेस्ड प्रोडक्ट तयार करण्यासाठी उपयोग करतो। ही जी आंबाडी आहे ना, हिचं फूल किंचित पिवळट झाक असलेलं फूल असतं आणि बोंड असतात ती पक्व झाल्यानंतर आणि सुरुवातीला सुद्धा म्हणजे लालच असतात त्याची बोंड। आणि ज्याला आपण बोंड म्हणतो ते ऍक्च्युली फुलांचा कॅलिक्स आहे। तर एडिबल जो पार्ट आहे आंबाडीचा तो ऍक्च्युअली कॅलिक्स ऑफ द फ्लावर। आणि ह्या लाल आंबाडीचं मला विशेष कौतुक याच्यासाठी आहे, आम्ही जेव्हा नव्याने शेती सुरू केली तेव्हा
शेतकऱ्यांच्या भाषेत जिला आपण हलकी जमीन म्हणतो, म्हणजे मुरमाड, खडकाळ आणि अतिशय तीव्र पाण्याची टंचाई, उन्हाळ्यामध्ये खूप दुर्भिक्ष असतं इथं पाण्याचं. तर ह्या सगळ्या ऍडव्हर्स कंडिशनमध्ये अगदी पहिल्या वर्षी जर मला नवनिर्मितीचं सुख कोणत्या पिकाने दिलं असेल तर तीही लाल अंबाडी आहे. आणि त्याच्यामुळे मी विशेष प्रेमात आहे लाल अंबाडीच्या. जसं मी मोहाबद्दल खूप भरभरून बोलते, तसंच ह्या लाल अंबाडीबद्दल देखील मी भरभरून बोलते. जर पूर्वीच्या लोकांशी कधी तुम्ही, जुन्या लोकांशी जर तुम्ही कधी बोलाल तर ते सांगतात की पूर्वी दुष्काळ असताना अंबाडीची भाजी भाकरी खाऊन आम्ही जगलेलो आहोत. तर अतिशय ऍडव्हर्स कंडिशनमध्ये जी आपल्याला पोषण देते अशी ही अंबाडी आहे. आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. तर दिवसेंदिवस जे अंबाडीच्या लागवडीचं प्रमाण अतिशय लोकांनी कमी केलं आहे, तर मला वाटतं की शेतात एक छोटा कोपरा तरी प्रत्येकाने आंबाडीची लागवड केली पाहिजे. आणि आम्ही आंबाडीचं बियाणं जतन करतोच आहे, खूप लोकांना आतापर्यंत दिलं आहे. निश्चितच यावर्षी देखील उन्हाळ्यात ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांना आमच्याकडे बियाणं उपलब्ध असेल. आणि अंबाडीचे विविध पदार्थ देखील आराध्य गृहउद्योगामध्ये वर्षभर उपलब्ध असतात. त्याच्यासाठी देखील तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.